तर इथं चालू आहे रील शूट आणि इथं आहेत कॅमेरामॅन आणि हे इथं गपचूप कोपऱ्यात बसले. ऍक्शन चालू म्हणून बसलोय शांत. सायलेंट. जेव्हा घरात बाळ जन्माला येतं तेव्हा सासरा म्हणते नाही नाही माझ्यावर गेले, सासू म्हणते नाही नाही माझ्यावर गेले, नवरा नाही माझ्यावर गेले, आत्या नाही नाही माझ्यावर गेले. आणि त्याच वेळी की ते बोल मोठं झालं आणि त्यानं बरोबर आले. हे बघा डुगू आलेली. डुगू ए डुगे डुगे मग मी म्हणेन डुगू अरे पिल्लू. आज रेशमाल भेटायला आलेत कोमल आणि दाजी. मला सलाईन लावा, मी मला ऍडमिट. ही माझी मामाची लाडकी भाची डुगू. डुगू 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 मारत ती शिकवलं दाजीने मामाला. काय म्हणते सगळे फॅमिली इथे नाचले मारा कर. शूटिंग चालू इथं. डुगू ए डुगू डुगू मामाला मार ना. ए डुगू ओले घेतली बाटली घेतली. डुगू डुगू आता मूड मध्ये नाही. ती 2 तास खेळती ना. फुगा घ्यायचंय तिला. काढा हो. ओ फुटला फुगा बापरे. नाही 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 डेंजर आहे ती. तर डुगू आहे ना एवढी तिला हाणायची सवय लागली ना की मम्मीला तिने पूर्ण तोंडात असं मारलं ना. मम्मी गपचूप साईडला बसून घेतलं. मम्मी डुगू मार ना, माझा बदला घे ना डुगू. डुगू आपण एक पार्टी. हाण मामाला हाण. मार मामाला. तुम्ही दम द्या ना तिला. ओरडा ना. आता तिला फुगाच लागतोय. मारत नाही मामाला. काय नाही तिला फुगा लागू राहिले म्हणून. स्माइल बघ ती स्माइल बघ. तर हे सगळे आहेत ना दुपारपासून आलेले आहेत आणि पूर्ण दिवस आमचा कसा गेला कुठं गेला ते काहीच कळून नाही राहिलं आम्हाला. एक तर डुगू आली ना तर घरात एवढं करमत ना. आता आम्ही जाणार आहे तर आम्ही जायला सगळ्यांनी तोंड उतरलेच नाही. माझे सासू आहेत ना डायरेक्ट रडायला लागतात. डुगू चालली ना लगेच रडणं त्यांचं सुरू. तुम्हाला लास्ट पर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला दाखवते मी. रेशमाला बोलव ना तिकडून चल आवर. हा बोलवते ना. बाई काय सामान घेऊन आलं एवढं मोठं. एवढं कशाला आणायचं बरं. आणि तसं बी नकंस नकुंस हे काय मी खाणार आहे. ठीक आहे तर खाता. अगं पण मी शेतकरी आहे. वाढवा नको का तुम्हाला घरचा कंस तुम्हाला भेटत आहेत का सिटी शहरामध्ये किती महाग ते कंस. मग एक कणस तिकडं आपल्या मालावर गेलं किती महागाला भेटत. 40 आणि 50 रुपयाला आहे. मग आणि ती कोथिंबीर घरची आहे ती इथं भेटते का वय का मम्मी सांग यांना. घासाची भाजी किती चवदार असते बरं. कोथिंबीर लय मागे इथं बाजारात. मग ती घासाची भाजी कोथिंबीर दाखवा बरं वहिनी. एकदा खाऊ. गावरान कोथिंबीर गावरान बघितली तेवढी दाखवा. अरे आजकाल काय बाबा सगळं हायब्रिडच असतं. गावरान नाही राहिले का. नाही पण ते गावरानी कोथमीर गावरानी. हा गावरान. ती जेवढी वाढन तेवढा तिचा स्मेल भारी येणार. तिला फुलं आलं ना तिचा काळा मसाला एक नंबर तयार होतो. मेन म्हणजे ना आणि ते चिकू सुद्धा घरचे येत. माझ्या सासूबाईने बाई सकाळी पुढू सगळं जमा केलं. भो ते ना वावर जाऊन पाईप आणला. ते पाईपाने चिक्कू पाडवलेत. आम्ही आयडियावर व्हिडिओ टाकले बघा ते चिक्कू कशी पाडायची पाईपानी. हा युट्यूब वर व्हिडिओ टाकलेला आहे. टोकरीभर टोकली एवढी टोकरी भरली चिकू. आईने सगळं पुळू गेल्या. पात आणली. घासाची भाजी आमचा घास खराब झाला तर दुसऱ्या दिवशी घासाची भाजी घेऊन आल्या. रेशमाला घेऊन जा परत. ते बघा बहिणी त्याच्यात भाजी मला खाता येईल का आता डिलिव्हरी मम्मी. नाही खाता येत. कसे खाता खाता येते 2-4 घास द्यायची. हाती बाजरीच्या भाकरीने खाता येतं. काही नाही. आणि खोबरं बघा बहिणी आमच्या नारळात झाडाचे खोबरे म्हणजे गरम फोडून आणले काय. मम्मीने फोडून देत आमच्या कुरडीनी. घरचं खोबरं म्हणलं किती भारी ना. खोबरं किती एकदम भारी दिसून राहिले. खोबरं
आमच्याकडे गोणी भरलेली होती पूर्ण नारळाची, आईने फोडली. ए मम्मी मला जे परत आता काय सुकवडा बनवणार ना ते बाळाचे हे वाला खोबरं टाक. तेच टाकते. याच्यात काय काय आणलंय? बाळासाठी कपडे आहेत, दागिने आहेत आणि तिच्यासाठी मेन म्हणजे आता कोमिनी माझ्यासाठी काय आणलं ना मला हे बघायचं. अरे आमच्या बापरे. लेकरासाठी आहे की नाही? वाव, कपडे कपडे बघा. आणले. अरे वा, बाळाचे कपडे आवडले का ग? बघ टू पीस आहे, टू पीस. टू पीस. हे बघा चिट्टी शंभूला कपडे आणले शंभूला वरपान आहे ना, शंभूला लय भारी वाटणार आहे. वरपान म्हणल्यावर कपडे भारी. बघू आता तिला आवडतं. एकच नंबर. कापड बिपड काय काय आणला बघ बरं. पण लगेच नाही बसायचं ना थोडस अजून पुढच्या महिन्यात निघाल. हा. लय भारी वाटतं. हे दुसरं स्कार्फ कुठं आहे? माझं आहे, स्कार्फ पाकीट माझं कुठं आहे आहे. दागिन्याचं? छोटे छोटे कप्पे. दागिन्याचं. ते पाकीट होतं, लाईट पाकीट कुठे तोंडावर आहे? चमकते हे कर ना. पाकीट भेटलं का? आहे ना. पाकीट पण आहे तिच्याकडे काय? चलो ये लो. अभी खोलेंगे गिफ्ट है कि नहीं? काय आहे नेमकं गिफ्ट? आओगे मगर संभा के लिए क्या गिफ्ट है देखते हैं कि नहीं? बघ ना बाई काय आणले बाई. मला लाडके बहिणीने काय आणले ते बघा ते 1 टू 2 थ्री. 3 बघू आता काय गिफ्ट निघतंय. ओ हाय की नाही बापरे. आहे ना. हाय. अरे ओ बापरे. माय गॉड गोल्ड रिंग. गोल्ड वाली किती भारी रिंग वाटतेय. त्याच्या बोटात किती छान दिसत ती. लगेच घालून बघू. शंभूला घालून. डायरेक्ट गोल्ड वाली रिंग हा. आमच्या मम्मीचं काम कसं असतं माहिती? मला वाटलं सासूचं आहे घरी काहीतरी पायातला हातात लागेल. बहिणी लगेच त्याला काय घालून माझं टाकू. प्रेम नाही का तुझ्यावर, आहे ना मम्मी? बाई 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 लई cute आहे. बघ घालून बघ बघ. त्याच्या फक्त तोंडावर आहे का हळूच. तोंडावर झाड नाही. आहे बाई, त्याची भुसं तोंडावर लाईट मुलांचे बोट झाडच असते मम्मी. असं कर. दे बेटा. बघ बरं. सध्या तर आता वरच्यावर घालू कारण की आता आणलंय म्हणलं थोडं घालून नको का बघायला बाई गं. बसन बसन त्याच्या बर्थडे पर्यंत सहज बसन. 6 महिन्याचं होईल ना. नाही मधलं मोठं आहे. नाही याच्यात ग. मधलं मोठं आहे. 6 महिन्याचं झालं ना मग बसेल बरोबर. अरे बापरे. दाखवा हो दाखवा. Audience ला दाखवा. ये अंगठी बघा आमची बघा अंगठी अंगठी घरी बारी लय लय क्यूट दिसतीये. घरचं. आवडलं का बरं तुला? मामीला आणते आणली. ए काढा तयार नाही फोटो मोदी करून राहिला म्हणतो मी अंगठी काढू नका. बेटा थांब लागल तुला लागल. हे 12 महिन्याचं पिलूच्या बोटात घालून बघ बरं बसते का बघ म्हणजे बाबूचं बसन बघ पिलूच्या हा, बोटात. म्हणजे नेक्स्ट दाखव बेटा. तू किती बसायची? तिचे एक बोट नाजूक आहेत ना. हे डुकीचे बघा. हे किती क्यूट दिसते माझ्या शोनाला. ती लगेच खाईल ग. खायला लागत आहे. ए अंगठी दाखव बेटा अंगठी दाखव तुझी. पिलूला अंगठी करायची. ये ये दाखव पिलू माऊला. काढून आण. तिला तिला खेळायला झाली बाई. दिल्ली झाली. खेळ. मला वाटलं कोणी मालदार पार्टी. गोल्ड रिंग म्हणल्यावर काय विषय आहे का? बाई आता काय वहिनी, आता ईद किलबिल परिवार इकडे एक. आता तुम्ही कधी तुमचा नंबर कधी लावताय सांगा आता. वहिनी लाजल्या. वहिनीची माझी इच्छा आहे पण ह्यो बघा ना गाळवणी बसला इकडे हा बघ ह्यो. याच्या हातात सगळं वहिनीचं काय बिचारीचं ह्योच मनावर घ्याय ना याला काळजी पडली. करू निवांत थोडं 2 वर्षांनी. काय 2 वर्ष काय होतं आता तर लग्न झालं थोडं हिंडणं फिरणं ते पहिले झालं पाहिजे नंतर बघू हे अजून पुढं. खरं बोलला रे. आधी हिंडून फिरून. हे बघ मला समोर एक्झाम्पल आहे, रेशमाचं एक्झाम्पल आहे, मला कोमीचं आहे. नाही एवढं तर आहे म्हणजे मुलं वगैरे लेकरं एकदा झाले तर धर बेटा धर हातात धर. आई आजी आजोबाचं काय इच्छा आहे तू 2 वर्ष बाई 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 माझी मम्मी तर फार असं उतावळी. आता मम्मीला ना हे पोरग आलं ती पोरगी आली. हे काय पण आपलंही पाहिजे ना. म्हणजे तिचं असं म्हणणं असं म्हणजे बघितलं का लेखाचं ते लेखाचा शब्द काय वापरला बघितलं तुम्ही आपलं पाहिजे ना. काय असतं माहितीये का लेकाचं मग तिचं म्हणणं काय लेकाचं आपल्याकडेच असतं हा. मुलीचं हे जातं. हे बघ आता डुगलं घेऊन चालले तुम्ही घरी, आम्ही बसलो माघारला. हा म्हणजे बरोबर आहे तिला त्रास होतो मग ती गोष्ट नाही का लेकरं घरीच पाहिजेत असं नातवंड. लेकाचं कशाला म्हणते तुम्ही? लेखी कधी पण बाहेरच्या सोनं असतात लेख ते लेख आपलाच असतो आहे ना राजू. थोडंफार एखादं वर्ष फिरून घेऊ मग करू पुढचं प्लॅनिंग.
पुढच्या वर्षी का? म्हणजे 2026 फिरून घ्या. हे बघ कोमल बघायला की म्हणते नाही करायचं बघा बघ म्हणजे गुतलं बाबा लय गुत होतं रे हो. आम्ही तर दुसऱ्या प्लॅनिंग मध्ये तो पहिल्याच प्लॅनिंग मध्ये तो अडखळलाय काय काय करायचं. म्हणते बघा काय पहिले ए नाही बाबा. गुतली म्हणली ती हँडल नाही भेटलं काय नाही भेटलं नको फिरायला नाही काय नाही. आज बघ 2 वर्ष झाले आता पिलू 5 वर्षापर्यंत मला काही होय आजू बरं, वहिनीला काय वाटत ते विचारा. वहिनीला फिरायचंय मग ती रेडी होणार आहे बघा बरोबर की नाही? फिरायचं ना आधी फिरून द्यावं लागेल. मम्मीला असं वाटलं ना आता ती म्हणली फिरायचंय आता मम्मी उद्या तिकीट बुक करणार जम्मू काश्मीरचं लवकर या म्हणजे पाठीशी फिरून या. बरोबर. बाबा ते थोडस हे कर की तोंडावर लाईट चमकती. वय आजू गरम लय. आपल्याला कोकणात जायचं फिरायला काय झालं प्लॅनिंग जायचं ना आपल्याला. जायचं ना. बाई, तुम्ही माझं तिकीट बुक करायचंय आता पुढच्या महिन्यात. तुम्ही लोक जाणार आता मी मी पण चालले. जाता नाही येणार. मी पण चालले. मग तुमच्यासाठी आम्हाला वर्षभर थांबायला बाजू मग सगळे सांगत जातो. नाही मग पुढच्या वर्षी जाऊ की आपण. तुम्ही आता फिरून या. वृंदावनला जायचं. मम्मी म्हणते मला वृंदावनला जायचं. हा ती जाणार आहे ना वृंदावन. ती काय करते ही निकूच्या अख्खं इंस्टाग्राम फिरणं आईने भरले काय ते नाही का ट्रॅव्हल्स तू एक रील आली नाही एखादी अशी लगेच जम्मू काश्मीरची ओ बघा नाही रील 15,000 20,000 ते दाखवते मला दिवसभर म्हणजे मी काश्मीरला जाणार आहे एकदा थोडस हे असतं ना, आता हनीमूनला गेले का काश्मीर ग? करायला नाही पाहिजे. गेले ना हनीमूनला. होय, काश्मीर आता चालू आहे ना ट्रेन हा, आत्ता चालू. म्हणजे हे वालं ना ए, चोरी हिने अंगठी बिंगठी खाल्ली काय? अंगठी आता ते मला वाटलं अंगठी नाही, अंगठी आधीच आम्ही शेप करून ठेवली. अंगठी ते सकाळी निघली असती. हा नाही नाही निघली असती ती. स्वतःच्या गाडीने. हा, आता म्हणजे आतड्यानं ती चांगली बसली असती. छोटी नाही ना मोठी. डिझाईन तिची हे आहे थोडी अशी. ए, पाकिट दे नाही पाकिट दे पाकिट. हा घालते जाऊ. थांब ना तिला हो, दाजी. observation बोला. करू दे. आजचे दिवस मुक्कामाल थांबा काय नाही जेवण बिवण करू मुक्काम हा, नाही भाऊ. जेवण पिवण करून हे लगे गाय असते ना लगेच जायचा विषय नाही विषय असा आहे की जागा बदलली की मला झोप येत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते आहे. थांबायला काय अडचण नाही मला. एक काम करा तुम्ही तुमच्या पूर्वीमध्ये झोपून हा, ते मला जमू शकतं कारण मी ते केलंय मी याच्या आधी. बघायचं काय चाललंय. तिचं दादा दादा चाललंय. काय काय नको तुला घरी. हा, बघा मी माझ्या बहिणीसाठी आणि भावासाठी सगळ्यांसाठी रेशमा दीदीसाठी काय काय आणलंय. बघा काय काय आणलंय आता शेतकरी किती वेळ दाखवते 10 वेळेस ते दाखवू राहिले. आणलं घेऊन जाते घरी. आईसाठी काय आणलं? पण मला खूप आवडलं तुझ्यासाठी म्हणजे कंस आणलेत तुझ्यासाठी. ती म्हणते माझ्यासाठी काय आणले सगळं तुझ्यासाठीच आहे. तुझ्यासाठीच सगळं तू तुला कंसोल म्हणत होती त्या दिवशी माझ्या सासूला घासाची भाजी आता बरी पाठवली घासाची भाजी काय विचार कर. माझ्या एक बाई चांगली ठोसून घासाची भाजी जुलाबला गोष्टर घासाची भाजी खाऊ घाला म्हणजे जुलाबला दिसते. व्याजच नाव घेणार बाई. तिचे पुढं हे कर ना ते लाईट येते डोळ्यावर. नाही येते मी बघते नाही. हो चला करा जेवण मग हा जाऊ. जेवण पिऊन करून घेऊ. काळजी घे बाई तू आता मी बरी होईपर्यंत मी काय येणार नाही. अरे मी काळजी घ्यायला मी एकदम मला वाटतं माझं काहीच नाही झालं मी एकदम निवांत आहे. 2 ऑपरेशन करून बरं वाटतंय मला म्हणजे मी इकडं असते आता फाईन. हॉस्पिटलमध्ये मीच होतो पहिल्या दिवशी. मी सगळ्यांना सांगितलं होतं काही होणार नाही पण सगळे इतके घाबरले होते ना. मी सगळ्यांना सांगितलं होतं काहीच होणार नाही पण सगळे असे रडत होते. मी एकटाच खंबीरपणे उभं होतो माहिती का. हा, तुम्ही नाही आहेच मला दगडासारखे काळजाचे थांबा नाही तुम्ही. नाही तुझ्या दाजीने मला सांगितलं ना की म्हणजे दाजींनी मग कसं त्यांना हँडल केलं म्हणजे नाही खूप सांभाळून घेतलं. अरे, त्यांना ती दवाखान्यातला माणूस आहे हा मेडिकल हा त्याच्यामुळे त्यांना थोडस ते नॉलेज आहे नाही का असं समजतं थोडं. त्यांना काय म्हणजे आणि प्लस माहित आहे ना स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही मनाने स्ट्रॉंग आहे एवढ्या किती कमेंट येतात तुम्हाला की एवढ्या स्ट्रॉंग राहिल्या तुम्ही. नाही माझं दरवेळेस सगळ्यांना हेच बोलणं असतं की ट्रान्सपरंट बी कुठे आपलं माइंड आहे ना माइंडसेट सगळ्या गोष्टी असतात. आपलं जर माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल ना तर आपण कोणत्याही गोष्टीतून बाहेर निघू शकतो. हे मी आज प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हे तुम्ही सगळे पण मानता आणि फॅमिलीवाले पण सगळे मानतात. इकडं काय चाललंय मालमत्ता तुम्ही सगळे झाले ती माझ्या सासरे संगून बोल माझा सासरे बिचार कसा बसलाय काय हा? सासऱ्यांनी खाल्ली तंबाखू आता. पप्पांनी घालले का बाबा पप्पांना तू काय लावलं? त्याच्यामुळे बोल ना तुम्ही मी याला काय झालं बा, रुसले बिसले काय आमच्यावर काय जावं रुसले काय म्हणलं. पप्पा सगळी फॅमिली बघून कसं वाटतंय? हा कसं मग बरं माझ्या मम्मीची लई इच्छा होती मला सगळे पाहिजे सगळे फॅमिली एकदम खुश झाले नाही पण म्हणजे आईचं आई बापांचं तेवढंच असतं. मुली जर एकदा लग्न करून गेल्या ना म्हणजे सगळे सोबत आले. आता सुना आहे घरी लेकी आल्या सगळे आले तर एकदम भारी वाटतं माणसांना नाही का. डोगीला लागली झोप आता आणि मला हे सगळं आवरायचंय आणि मग सगळ्यांना जेवायला वाढते.
मग सगळे जेवण वगैरे करून त्यांना वाट लावायची. मी आता झोपते, माझं कंबर दुखतंय, थोडस पडते, बाळ पण झोपलंय आणि मी जेवण आता माझं जेवण तर झालेलं आहे, टाइमवर असतं तर त्याच्यामुळे मी जाते आता आणि मी थोडा वेळ पडते जाऊन. चला तर बाय बाय, भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. बाय बाय.